खान्देश माडी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता सैनिक लॉन्स संतोषी माता चौक येथील सैनिक लॉन्स येथील सभागृहात खान्देश माडी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडला। यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष खान्देश माडी महासंघ संतोष इंगडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसो रामकृष्ण खलाने, मुरलीधर महाजन, उपाध्यक्ष भाजपा शंकरराव खलाने, तुषार माडी, हनुमंत अप्पा वाडिले, आर.के. माडी, हरिश्चंद्र रेंडे, बी.एन. बिरारी, चैतन्य वाडिले आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना विविध शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने खान्देश माडी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन खान्देश माडी महासंघाचे प्राचार्य बी.बी. महाजन, प्राचार्य बी.एच. जाधव, प्राचार्य एस.टी. चौधरी, प्राचार्य व्ही.व्ही. पाटील, ज्ञानेश्वर माडी, परमेश्वर माडी, कैलास बागोल, श्रीराम वाघ, रवींद्र माडी, एकनाथ माडी, ईश्वर जाधव, मधुकर माडी, कैलास पाटील, दिलीप बोरसे, सुमित चौधरी, ज्ञानेश्वर बोरसे, आसाराम माडी, मोतीराम बोरसे, दीपक माडी, डॉक्टर सुनील वाघ, महेंद्र जगताप, राकेश बोरसे, नंदू माडी, अमोल जाधव आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने माडी समाज बांधव, विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होता। तुमच्या यशाचं, तुमच्या गुणांचं, तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक करण्याचा दिवस आहे। तुमच्यावरती तुमच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारली म्हणजे एक मोठं प्रोत्साहन मिळणार आहे, एक मोठी प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेच्या सहाय्याने तुम्ही पुढचं भवितव्याची वाटचाल करणार आहे आणि त्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खान्देश माडी महासंघ हा एक सेवाभावी संस्था आहे। आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये वधवट परिचय मेळावे धुळे जिल्ह्यामध्ये वधवट परिचय मेळावे घेतलेले आहेत। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा घेतलेले आहे। महात्मा फुलेंची जयंती असो, सावित्रीबाई फुलेंची जयंती असो, फुलेंची असो, त्यानिमित्ताने आम्ही विविध उपक्रम राबवतो, अनेक सेवाभावी उपक्रम राबवले आणि त्यानंतर आज हा उपक्रम राबवण्याचा आम्हाला योग आलेला आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की हा दुग्ध सरकार योग सुवर्ण कांचन योग आमच्या का गुणवंतांचं कौतुक केलं पाहिजे। तुम्हाला माहित आहे की संशोधन करणं ही फार मोठी